नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव जी बाळासाहेब ठाकरे के जन्मदिन पर मुफ्त नेत्र चिकित्सा व मोतियाबिंद शस्त्रक्रिया शिविर का किया गया आयोजन। बता दें, मानसरोवर स्थित शिवसेना जनसंपर्क कार्यालय पर शिवसेना शहर प्रमुख प्रसाद भाई कृष्णा पाटिल द्वारा 28 जुलाई को प्रसाद चिकित्सा गणेशपुरी संचालित माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव जी बाळासाहेब ठाकरे के जन्मदिन के उपलक्ष्य में मुफ्त नेत्र चिकित्सा व मोतियाबिंद शस्त्रक्रिया शिविर का आयोजन किया गया, जिसका उद्घाटन जिला प्रमुख मनोज गगे के हाथों रिबन काटकर किया गया। इस अवसर पर शहर प्रमुख प्रसाद पाटिल, जिला संगठिका वैशाली ताई मिस्त्री, माजी नगर सेविका पूनम प्रसाद पाटिल, शहर समन्वय नाना झड़के, महिला आघाड़ी उप शहर संगठक सुनीता तारे आदि मान्यवर उपस्थित थे। तो वहीं डॉक्टरों की टीम का आयोजकों द्वारा स्वागत सत्कार किया गया। इस शिविर को लेकर उपस्थित मान्यवरों ने क्या कहा, देखते इस खबर में। आजचं जे शिबिर ठेवलेलं आहे, आमचा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा काल वाढदिवस होता। त्या निमित्ताने आज आम्ही मोतीबिंदू ऑपरेशन फ्री मध्ये करून देणार एक शिबिर ठेवलेलं आहे। हे गणेशपुरी चिकित्सा याच्या मार्फत ठेवलेलं आहे आणि आम्हाला आता भरपूर लोक येऊन गेली, पण पेशंट चांगले भेटलेले आहेत, त्यांचं आम्ही फ्री मध्ये ऑपरेशन करून देणार आहोत। साहेबांना शुभेच्छा एवढ्याच देणार। आमच्या साहेबांचं काम खूप चांगलं आहे, त्यांना उदंड आयुष्य लागो, आप जो हजारों साल के दिनों 50,000 अशीच आम्ही शुभेच्छा देतो शिवसेनेकडनं आमच्या। आणि आमचे साहेब खूप अजून जगू दे आणि अजून चांगली कामं करू दे, एवढीच आमची अपेक्षा आहे। आदरणीय पक्षप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी नेत्र चिकित्सा शिबिर गुरुदेव संस्थेतर्फे गणेशपुरी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आज सकाळपासूनच पेशंटची या ठिकाणी रांग लागलेली। या ठिकाणचे जे डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, त्यांनी या विभागातील जे रुग्ण आहेत, वयोवृद्ध रुग्ण आहेत, जवळ 60 नंतर किंवा 50 नंतर डोळ्यावर पापुद्रा येतो आणि मोतीबिंदू होतो, अशा पेशंटसाठीच हा कॅम्प आहे। आणि या कॅम्पमध्ये 125 पेशंट सकाळपासून येऊन गेले, परंतु ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांना या ठिकाणी इंजेक्शन देऊन या 2-3 दिवसात गणेशपुरी येथे ऑपरेशनसाठी नेण्यात येईल आणि हे ऑपरेशन सर्व फ्री आहे। माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा काल 27 जुलै रोजी वाढदिवस साजरा झाला। महाराष्ट्रातनं तमाम शिवसैनिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, सर्व मित्रमंडळी, महाविकास आघाडीचे नेते, त्याचप्रमाणे राजसाहेब ठाकरे यांनी स्वतः मातोश्रीला भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। हा क्षण उद्धवजींसाठी, शिवसैनिकांसाठी, मनसैनिकांसाठी फार आनंदाचा होता, कारण एकाच कुटुंबातील 2 भाऊ 13 वर्षानंतर एकत्र आहेत। हा आनंद या दोन्ही शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या चेहऱ्यावर दिसत होता। महाराष्ट्रातील तमाम मराठी मंडळी या एकंदर वाढदिवसानिमित्त राजसाहेब आणि उद्धव साहेब दुसऱ्यांदा एकत्र आलेले आहेत, त्याबद्दल आनंद व्यक्त करीत आहेत। आणि त्यांच्याच आदेशाने जे 80% समाजकारण आणि 20% राजकारण शिवसेनेला अभिप्रेत आहे, असंच काम या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या मानसरोवर येथील माजी नगरसेविका पूनम मनोज पाटील आणि त्यांचे मिस्टर पती शहर प्रमुख प्रसाद पाटील यांच्या पुढाकाराने दरवर्षी या ठिकाणी नेत्र चिकित्सा शिबिर ठेवण्यात येते आणि त्यात जे गरीब रुग्ण असतात, गरीब मध्यमवर्गीय, ते या शिबिराचा लाभ घेतात। आणि आजपर्यंत आम्हाला 15 पेशंट या ठिकाणी मिळालेले आहेत, त्यांचं सुद्धा फ्री मध्ये ऑपरेशन उद्या होणार आहे। कारण आपण प्रायव्हेट दवाखान्यात जातो किंवा 40 ते 50 हजार फी घेतली जाते, अशा सर्व रुग्णांना तो एक दिलासा असतो।
कारण 50,000 कुठून आणणार हा पण प्रश्न त्यांना पडतो। आज शिवसेनेच्या अधिपत्याखाली शिवसेना ही समाजसेवा करणारी संघटना आहे, समाजाला घेऊन चालणारी आहे। जात धर्म न मानता सर्व जाती धर्माला घेऊन हा समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। त्याबद्दल दोन्ही पती पत्नींचं त्याचप्रमाणे सर्व महिला आघाडी शिवसैनिकांचं मी या ठिकाणी जिल्हा प्रमुख म्हणून अभिनंदन करतो। शिवसेना पक्षप्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा काल 65वा वाढदिवस संपन्न झाला। त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी शहर प्रमुख प्रसादभाई पाटील यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये नेत्र शिबिर आयोजित केलेलं होतं। असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। त्याच अनुषंगाने आज जे नेत्र शिबिर आयोजित केलं, आज आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला। या नेत्र शिबिरामध्ये जे लोक जे पेशंट्स या ठिकाणी येतील आले त्यांचे जे ऑपरेशन्स आहेत ते मोफत या ठिकाणी होणार आहेत। त्यांना नेण्याची आणि आणण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे। प्रसादभाई कायम तत्पर असतात। आमच्या उद्धव साहेबांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं आरोग्य उत्तम राहो आणि पुन्हा एकदा त्यांनी या महाराष्ट्राची जबाबदारी मुख्यमंत्री या नात्याने पेलवावी अशी आम्ही सर्व शिवसैनिकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। काल शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा 65वा वाढदिवस साजरा झाला। त्या वाढदिवसानिमित्त भिवंडी शहराचे शहराध्यक्ष माननीय प्रसादबाई आणि त्यांच्या धर्मपत्नी पूनमताई यांनी आरोग्य शिबिर इथे संपन्न केला। मोतीबिंदू संदर्भात आज शिबिर आहे, आलेले आहेत गणेशपुरीवरनं आणि त्या बहुतेक बऱ्याच लोकांनी इथे हजेरी दाखवलेली आहे। त्यांचं तपासणी झालेली आहे आणि ज्या व्यक्तींना मोतीबिंदू झालेला आहे त्यांचं मोफत ऑपरेशन केलं जाणार आहे। त्यांना नेण्याची आणि आणण्याची सोय पण केली जाणार आहे। त्यामुळे आम्ही सगळे महिला आघाडी आणि पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी पण इथे उपस्थिती दाखवलेली आहे। त्यांना म्हणजे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। तुम्ही असेच कार्य करत राहा, आम्ही शिवसैनिक त्यांच्या कायम पाठीशी राहणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।